नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? हसताय ना? हसलंच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे लक्स सोप्स प्रस्तुत. चला हवा उद्या सेलिब्रिटी पॅटर्न. तर मंडळी, सोमवार, मंगळवार आणि बुधवार आपण भेटतोय. रात्रीचं खेळ चालले या कार्यक्रमातल्या या सगळ्या आपल्या लाडक्या पाहुण्यांना सगळ्यांचं परत एकदा आपण स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात याच धमाल कार्यक्रमाला, आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे माझा वट्टा. कालच्या भागात आपण पाहिलं की माझा वट्ट्यावरती अण्णा आणि शेवंत आलेले आहेत आणि त्यांना आपले पत्रकार प्रश्न विचारतायत. आता पाहूयात पुढे. दत्ता जे आहेत, तुम्हाला प्रश्न म्हणजे आपले सुहास जी नाही, म्हणजे असं एक पर्सनल प्रश्न आहे, असं काही नाही. तुझी जे हिंदी फिल्म चालू आहे सलमान खान बद्दल, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला बरं वाटतं. अरे वा, छान. काय shoot? अरे, म्हणजे खूपच चांगली माहिती तुम्ही आणली. नाही, इकडंच आहे मी. शूट कसं करणार तिकडे सलमान खान? नाही, हॉलिवूडचा काहीतरी एक तू प्रोजेक्ट करतो, त्याबद्दल प्रेक्षकांना ऐकायला. वा वा वा. नाही, अजिबात नाही. हॉलिवूड नाही करत? नाही, मी मराठी सिरियल करतो माणूस. बरं, मग ते जे तू जे 5 स्टार हॉटेल जे चालू केलं होतं, ते आता कसं चालू आहे, त्याच्याबद्दल काहीतरी आमच्या प्रेक्षकांना सांग. कुठलंही काही मी सुरू केलेलं नाहीये. काहीच नाही. काहीच नाही. मी आपलं पण सिरियल. तुला घाई का असते एवढी सेट वरून जायची? आल्या आल्या का विचारतो माझं पॅकअप कधी आहे, पॅकअप कधी आहे, पॅकअप कधी आहे? काहीच नाही चालू, हेच चालू आहे. तर कुठं जातो, कुठं तू? आम्हालाही कळलं. आले आले ते एडीला विचारतात माझे सीन किती आहेत, मला कधी पाठवणार आहे. ते एडी हसले सगळे. काय म्हणजे असं काय आहे? काहीच नाहीये. मग हा, तर प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणजे ते गिल्टी आहेतच. वा. म्हणजे पुढचा त्यांच्या काय? डोळ्यात दिसलं मला, नंतर बघतो तुला एक्सप्रेशन. तर मला एक मध्येच आपला एक प्रश्न आलेला आहे, म्हणून मी आपला विचारतो की माई, तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला एक प्रश्न की साधारण तुम्हाला जर मी अण्णांच्या 5 महत्वाच्या क्वालिटी असं विचारलं, म्हणजे ज्या लक्षात राहतील लोकांच्या आणि माईंच्या, तर अशा कुठल्या 5 सांगा. फॉर एक्झाम्पल, त्यांची करकर वाजणारी चप्पल. 5 सांगा. अण्णांच्या 4 सांगा, 5 सांगा. मला कधी माझ्याशी प्रेमाने बोलत नाहीत बायको म्हणून. अण्णा. नाही, आवडणारे सांगा. हा, मग तेच ते आवडते. तुम्हाला आवडणार म्हणजे असं करकर वाजणारी चप्पल समजा, असे आवडणारे कुठले कुठले? त्यांचा रुबाब. रुबाबी. वा वा वा. ते गळ्यात घालतात ना. गळ्यातला रुमाल. रुमाल, वा, वा, वा. गळ्यातला रुमाल 2. येस. अजून काय आवडतं का तुम्हाला? झाल्या ना, किती झाल्या? झोपाळ्यावर बसतात. रुबाब मध्ये आलंय ते असं. हा. रुबाब. नाही, साधारणपणे साधारण अजून. मी हे प्रश्न का विचारतो याच्या मागे एक चौकशी आहे माझी. जर तुमचं फक्त एवढंच आवडीचं असेल तर मागचा सीझन सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे आणि हा माझा लेखकांना सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. ज्या वेळेला झोपाळा हलायचा, माई म्हणायच्या ईडीओचा वास येतोय म्हणजे अण्णा आले, ईडीचा वास येतोय म्हणजे अण्णा. अख्ख्या सीझन मध्ये हा माणूस बिड्या वाढताना एकदाही नाही दाखवला तुम्ही. बरोबर आहे. ही विडीची चौकशी झालीच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, अण्णा, विडीवाले अण्णा कोण आहेत हे आता तुम्ही शोधा. तुम्ही गेल्यावरचे येत होते घरात. बरोबर आहे, बरोबर आहे. अण्णांना उगाच बदनाम. तसे अनेक संशय आहेत आम्हाला. हा, अण्णांना बदनाम केलं. मला काय शंका आहे माहितीये का, काय? की अण्णा ऍक्च्युली निर्व्यसनी आहेत हा. आणि विड्यांचा जो उद्योग आहे ते माईकडनंच काहीतरी होत असं. लपून छपून आपलं दुसऱ्यांवर नाव घ्यायचं. आपण यांना प्रल्हादला विचारूया. प्रल्हाद, बघूया ॲज अ लेखक तुम्ही काय उत्तर देताय. साधारणपणे अण्णा एवढे झोल करतात, एवढी लोक मारतात, तरी सुद्धा अण्णा पकडले का नाही जात? पोलीस मस्तच पकडून सोडून कशी काय देतात? नेणे आहेत ना सोबत त्यांच्या. तरी पण ते काय करत असतील असं? काय म्हणजे कशामुळे पोलीस त्यांना जन्मठेपेलाच नाही पाठवू शकत आहेत? नाही, अजून तसे सापडले जात नाहीये ते कायद्या पुरावेनिशी. पुरावे नाहीत. काय? पुरावे नाही, नाही. नाही, बोला. पुरावे राखत नाहीत मागं. बरोबर, आणि पोलिसांना काय लागतंय ते मी बरोबर नेऊन देतो त्यांना. बरोबर. मग तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही सगळ्यांनी मिळून एकदा सिरियल बघायला पाहिजे? एवढे पुरावे रोज दाखवतायस तुम्ही त्याच्यात मध्ये. तेच जर आम्ही पोलिसांना दाखवले तर अण्णांना नाही, पकडणं ते सोपं नाही जाणार का? तुम्हाला दाखवतो, पोलिसांना दाखवत नाही आम्ही. मग आता पोलिसांना ते सांगा की सिरियल बघा रोज म्हणून.
पोलीस नुसत्या अण्णांच्या मागे लागले 10:30 बघितलं तरी अण्णा सापडतील लगेच. हे बघा इथे पडलं, हे बघा इथे हे कलम लावलेला आहे. बरोबर. तर अशा पद्धतीची ही चर्चा काय आहे मला का? एक विचारायचं होतं की मी असं ऐकलंय की तुमच्या सेटवर माही नावाचा एक मेकअप मन आहे, खरं आहे का? कोण आहेत ते सर? नमस्कार माही सर. मी असं ऐकलंय की सेटवरती सगळे ह्याच माणसाकडनं मेकअप करून घेतात आणि रांग लावतात अक्षरशः. ह्यो करणार नसेल तर दुसरं कोणी मेकअप करत नाही. असं काय नाही. अच्छा. मग मी असं ऐकलं होतं बाबा. पण पंच काय होता? पंच असा होता, पण तो आता नाही म्हणलं तर काय त्याचं पंच सुधारायचं. नाही मी सांगतो ऍक्च्युअली ते असा गेम आहे की माही हा सगळ्यांचा मेकअप मन आहे, बरोबर आहे ना? आणि शेवंता जसा काही तो त्याचा पर्सनल मेकअप मन आहे अशा पद्धतीनं त्यांना बोलवत असतात आणि तो फक्त त्यांचाच मेकअप करावा अशी त्यांची इच्छा आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी असं नाही असं काही नाहीये. फक्त त्याचं नाव माझ्या लक्षात राहतं म्हणून मी माही असं म्हणते की तो येतो. वा. आणि एखाद्या दिवशी माई आल्या मेकअप करायला म्हणजे केवढं मेकअप मनच्या टीमला मला खरं तर विचारायचंय की ते भूतांना मेकअप तुम्ही झाडावर चढून करता का खाली? वा अगदीच छान रंगलेली ही आपली. सर मला एक होता सर माझ्याकडे, म्हणजे काशी सर जे आहेत तर ऍक्च्युली ते खूप भारी डॅन्सर आहेत असं मी ऐकलंय. हो. तर एक त्यांचा डान्स 2 मिनिटाचा तर का होईना झाला. मी याचं बॅकग्राऊंड सांगतो फक्त की लहानपणापासून त्यांना नृत्याची आवड आहे आणि विशेष करून ह्या गाण्यावरती त्यांचा नाच बघण्यासारखा असतो असं आम्हाला कळलेलं आहे आमच्या सूत्रांकडून. एकदा जोरदार टाळ्या काशी. खतरनाक भाई, खतरनाक बहुत भारी. वा अतिशय सुंदर नाच. अतिशय. का तुम्ही यांना एवढं नाचवलं बरं? इथं फॅन आहे तुम्ही? नाही सर, ऍक्च्युली मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की ह्यो माणूस खूप चांगला नाचतो. स्त्री पात्रासाठी तुम्ही ह्याला कास्ट करून टाका सर. माझी सुटका करा सर. ऍक्च्युली तुम्हाला जाऊ नका गेले 2 महिने सर मी स्त्री पात्र करून कंटाळलोय. ह्यो माणूस मिशी काढायला तयार नाही. कोण? ह्यो नंतर ते मिशीच्या नंतर या पोराचं काहीतरी आहे. पण काशीने खरंच भारी नाच केला. वा, वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काशीसाठी. थँक्यू सर, थँक्यू. वा. एक नृत्य तर मला असं वाटतं की जे यावेळेच आपण बघितलं की झी मराठी अवॉर्ड को पॉवर्ड बाय अण्णा शेवंताजी आपण पाहिलं यावेळेच. कारण दर 10 मिनिटांनी फक्त अण्णा आणि शेवंताच दिसत होते. अण्णा तर दर मिनिटाला स्टेजवरच होते. आणि नृत्य आविष्कार जे काही केलाय अण्णांनी यावेळेला, माई, अण्णा आणि शेवंता, तर तिघांचा एक छोटा नृत्य आविष्कार इथं झालाच पाहिजे आज. मला भरलं तुझं वार्ग, मी तुझा उमेदवार. एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार सारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू याच्याकडे आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस
शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई तेरा ये जलवा माहीमचा हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई हा भार सोसना जड झाले पिकावानी अंगात ज्वार भरले तुझ्या फिरतीचं पाजपानी हे घुमोज नाव माझं सांगा होणार का धनी रात्रीला झोप नाही डाबी लावते बाबनी चांद तू पुनवाचा तुझा रूपान गोजरवाणी जीव माझा जळपोया होता काळजाचं पाणी पाणी अंग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली 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 जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी सगळ्यांसाठी जोरदार. आणि एक मिनिट, तू जे काही मिशी लावून आलाय पत्रकार ते स्केच पेनने लिहिलेलं गळ्यात घालून, तुझा काय प्रश्न आहे का उगा नाचायला आलता? नाही नाही ते ऍक्च्युली मी अण्णाचा खूप मोठा फॅन आहे. अण्णा समोर आहे, तुमचं फॅन आहे, छोटासा आहे पण आहे. सरांचा बर्थडे झाला होता तर काय डाव आहे नाही येऊ याच्यात? शकलो. अ? याच्यात काही डाव आहे? नाही नाही डाव बिव काय नाही सर. केक आणला होता सर, ते बर्थडेला मी येऊ शकलो नाही तर केक कापून घ्यायचा होता तुमच्या. अरे वा वा, हे प्रेम प्रेम बाकी काय नाही, प्रेमच म्हणायचं याला. अरे वा खरंच आणलं. कापायचं कसं? तुला चाकू म्हणून वापरायचा? तुला चाकू म्हणून वापरायचा? कापायचं कसा? हो माय गॉड. वा 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 खूपच छान आणि इकडे हॅपी बर्थडे अण्णा, हॅपी बर्थडे अण्णा, हॅपी बर्थडे अण्णा नाईक, हॅपी बर्थडे अण्णा नाईक. वा वा वा, हे फार प्रेम मला दिसलं. हे म्हणजे कशासाठी केलं तू हे बाळा? नाही सर, प्रेम म्हणजे आहेत, प्रेम तर आहेच. मग? प्रेम सरांवर सगळ्यांचं आहे, पण मला असं कळलं होतं की सर बर्थडेच्या दिवशी कपडे वाटप करतात. माझं चुकलं जरा, मी नाही येऊ शकलो सर. 2 जीन्स पॅन्ट आणि 2 टी शर्ट बंद गळ्याचे आणि एक जोडा सर, जरा मला व्यवस्थित मिळाला तर बरं. 1 डझन पाठवतो. हा चालेल सर. तर तो बिचारा कपड्याच्या आशेने आला, त्याला माहिती आधी तर पेमेंट तर नाही, अण्णा निघून कपडे तरी देतील. तू एवढी लिस्ट सांगितली अण्णाला, हा त्यांना झेपणार का एवढी मोठी लिस्ट? म्हणजे काय अहो, शेवंताचा खर्च झपू शकतो यांना. एवढे कपडे आहेत. वा वा, पण प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता, पण एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी, आपल्या सुद्धा. आणि रात्रीचे खेळ चालेच्या माधवकडे मी आता येणार आहे. माधव हे खूपच सोबर शांत पात्र आहे आणि त्याची खूप दया येते जेव्हा ते पात्र आम्ही बघतो. तो हो 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 बिचारा जेव्हा म्हणतो. तू तसा आहेस? मुळीच नाही. मी अगदी एक्झॅक्टली त्याच्या विरोधात आहे. म्हणजे मला फार पटकन राग येतो. कदाचित तोच कॉन्ट्रास्ट असेल म्हणून मला ते करायला आवडत असावं. हां, पण अगदी विरोधात आहे. म्हणजे माझा दृष्टिकोन नेहमी वैज्ञानिक असतो. त्याच्या एवढा मी फॅमिलीला आणि ह्याला कुठल्याही गोष्टीला धरून मी आपलं हो म्हणीन असं नसतं. मला जर ते पटलं, लॉजिकल असेल तर मी हो म्हणतो.
पण ऍक्टिंग करत असतानाच तुमचा मेन बिझनेस पण तुम्ही करता असं मी ऐकलेलं सेटवरती. लॅपटॉप वगैरे जर कोणाचा काही प्रॉब्लेम झाला, मी असं ऐकलं, कानावर आलं की ते त्याचे डॉक्टर तुम्हीच आहात. नाही, आता कसं आहे, डॉक्टर झालो की आपण म्हणतो की प्रॅक्टिस चालू ठेवली पाहिजे. खरंय. कधी माझा स्वतःचा असा काही प्रॉब्लेम झाला तर मला प्रॅक्टिस कधी असणार. पण तर तुम्ही मी कम्प्युटर इतर- इंजिनियर आहात. हो. वा वा. तर त्यामुळे आपण थोडीशी प्रॅक्टिस ती चालू ठेवली पाहिजे. कधी अचानक तहान लागली म्हणून विहीर खणता येणार नाही, हा एवढाच माझा भाग असतो दुसऱ्याला मदत करण्यामध्ये. त्याला वाटत असतं की आपण याला गंडवला आणि मस्त कामाला लावला. कोण तुमचे नाही नाही रल्ला त्याचं पेमेंट देऊन टाकलं. पण ऑन स्टेज बोलला. फ्री करण्यामागे माझा हेतू एवढाच असतो की नेहमी शिकत राहिलो तर मी काहीतरी अपग्रेड होत राहील. वा वा वा. पण ही एक कला त्यांच्याकडे आहेच हे मला आज कळलं. आता सरिताकडे येणार आहे मी. ही सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते. एक घरात एक साधी सुधी सून असते, तशी येते, ती माईची मैत्रीण आहे. काय सांगशील? मी मूळची कोकणातली आहेत, म्हणजे बऱ्यापैकी सगळे आर्टिस्ट आहेत ते मुंबईचे आहेत किंवा त्यांचं गाव नाहीये. मी ते लहानपणापासून वाढले, तर मी ही सगळी पात्र बघत आले डोळ्यांनी. इव्हन पांडू असू देत किंवा अण्णा असू देत, ते सगळे बघत आले आणि याचं सगळं श्रेय राजू सरांना आहे किंवा सगळ्यांनाच आहे. वा वा वा. कैलासवासी काशी. कैलासवासी काशीच म्हणणार मी आता. बिचारा काशी, काशीची काशी केली, असं हे महाराष्ट्रात आता फेमस झालंय वाक्य. पण हेच आहे की काशी जरी नसला तरी काशी आठवणीत आहे. हे यश आहे या पात्राचं. काय सांगशील? हो, तेच की आता कैलाशवासी होऊन 6 महिने झाले, पण मला असं वाटलं की आता विसरतील लोक, आता काय, आता जाऊ शकतो आपण असेच. पण नाही, आजही लोक ओळखतात, आवर्जून सांगतात आणि ते सांगतात की खूप लवकर मारलं रे. कॉलबॅक राऊंड आहे का बघा ना तुमच्याकडे? काशीसाठी कॉलबॅक राऊंड हे सांगतात ते कोण? तुझ्या घरचे असतात का? तर गंमत वाटते की आजही ते म्हणजे त्यांना मी ध्यानात आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी म्हणजे इथेच वाढलो आहे, ग्रामीण भागातला आहे. मी बऱ्याचदा ट्रेनमधनं प्रवास करतो, माझ्या हातात इंग्रजी वर्तमानपत्र असलं की त्यांना असं बघाय, काय म्हणजे हा इंग्रजी वर्तमानपत्र वाचतोय, हा एवढा शिकला, असं त्यांचं, म्हणजे तू गावातला नाही आहे असं त्यांना वाटत असतं. कैलाशवासी असलो तरी खूप गंमत होती त्याची. वा 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 वा. पण तू जसा उल्लेख केला, इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना त्यांना धक्का बसतो. पण तू खरंच या आधी काय करायचास हे सगळ्या प्रेक्षकांना सांग, की तू कुठल्या पदावर होतास, कुठल्या कंपनीसाठी, किंवा काय तू काम करत होतास आणि ते सोडून तू या क्षेत्रात आलास. मी LLBचं शिक्षण घेतलं आणि तदनंतर मी वकिलीची नोकरी करत होतो आणि त्यानिमित्ताने माझं खूप जगभर हिंडणीही झालं आणि ते सगळं म्हणजे उत्तम नोकरी, उत्तम पगाराची नोकरी ज्याच्यासाठी आपण सगळेच करत असतो, ते मी म्हणजे सोडून इथे पुन्हा नव्याने सुरुवात केली होती. आणि त्याच म्हणजे आईबाबांचंच त्यासाठी श्रेय, बट इट्स फन, त्यातही गंमत आहे. यानंतर येणार आहे कैलासवासी भिवरीकडे. पण जसं ही बाकीची पात्र फेमस झाली तशी भिवरी अजून पण लक्षात आहे सगळ्यांच्या. तिचा तो एक वेगळा पेहराव, तिचा ॲटिट्यूड, आत्ता सुद्धा भिवरी आमच्या लक्षात आहे. काय सांगशील? ते प्रेक्षक मला, म्हणजे मी रस्त्याने चालताना ते जवळ, अरे ही भिवरी, डोळे कुठे आहेत असं बोलतात. सो खूप छान वाटतंय मला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे अण्णा नाईकांच्या वाड्यावरती जाण्याची, जिथं तुकरटवाडीकरांची सहल गेलेली आहे. पाहूयात पुढे काय घडतंय. चला काढा फोटो, हे सगळं आलं पाहिजे ना. काढा बघू. बसताल ना, फोटो धडाचा काढता येत नाही, एका बी फोटोत नीट दिसा ना मी. आता तू जशी असेल तसाच निघाला तुझा फोटो. तू काय ऐश्वर्या थोडी चांगली निघाले? मला कुठल्या गोष्टीचं कौतुकच नाहीये. कधी नाही ते एवढं पाणी पाहिलं म्हणून जरा मी बावचळले होते, एवढंच. हो, त्या पाण्यात तू उतरली, अख्खं गाव मला म्हणत होतं त्या म्हशीला पहिले बाहेर काढा. बसा, नीट फोटो काढा. ते दार येऊ द्या, ते बल्ब बी आला पाहिजे.
हा काय करतास रे हैसर? काय करतास? माझ्या घरावर चेटूक करतास? सोडूच नाही आम्ही तुमका. नाही चेटूक नाही फुटूक आपलं हे फोटो काढत होतो आम्ही शोभा गोबाय इलस सुजलच गोबाय शोभा. पाहिलं का त्यांना सुद्धा कळलं तुमच्या घरची शोभा मी आहे. काशी बाबा तू पण इलस. बघ तुझ्या संग लग्न करून माझ्या जीवनाची काशी झाली हे पण समजलं तिने. खाय गेलो होतस माझ्या जिला? जिल्हा यवतमाळ. जिला नाही रे जिला जिला जिल ना तो माझो. जिल्हा नाही इला इलास रामटेके नाव आहे त्यांचं. शोभा गो खाय गेलो होतस? तुका शोधून शोधून माझ्या पायाचे तुकडे पडत इले गोबाय. नाही तुम्ही समजता ते नाही हो आम्ही सहलीला आलो इकडे. कपरावा हळू बोला. तो अण्णा येईत मग हे गोळ्यो. नाही मी सकाळीच घेतली गोळी हो ऍसिडिटीची. ते काय ना ते एसटी मध्ये मला जरा डच मळतच. हो तुझा बाप जसा काय तुला इमानानच फिरवत होता. गप्पा माझा बाप काढायची गरज नाहीये. स्वतःचं घर पहा. छटाक बोरं आणतात आणि म्हणतात आम्ही आज फ्रुट्स खाल्ले फ्रुट्स. गप्पस काशी नको मंदासारखं वागू गो. मी तुमचा काशी नाही हो मी विलास आहे विलास. रे घबराव आरडू नकोस घबराव. बघ अण्णाक जर कळाला ना तर तो तुमका मारून टाकी. आणि नुसता मारूचा नाही तुमका पुरीत आणि त्यावर तुमचा कलाम लावीत. बया ऐका ना मला लय भ्या वाटायला. चला बाई इथून पटकन जाऊ दे आम्हाला. सोडा जातास काय? आता मी तुमका खाई जाऊ देऊचाही नाही. तुम्ही आता घरात चला आत चला. बाहेरून ताळा लावताय आणि तुमका घरात डांबून ठेवतोय. चला मावशी अरे बापरे ते बघा तिकडे पळा. शोभा काशी गेले एकदाचे गेले. तुम्ही कुठे काय कशाला इथे बोलवले? बापरे वाचलं. अरे आलो होतं लग्न कार्याला 10वं झालं असतं आज. एक मिनिट मी काय म्हणतो तुम्ही दोघं बी इकडं आहात मग गाडी कोण चालवते? तर मंडळी वेळ झालेली आहे आजच्या सेलिब्रिटी पॅटर्नची. मंडळी काय लग्नावरती सगळ्या माणसांची श्रद्धा आहे पण लग्नानंतर एखाद्या माणसाला अंधश्रद्धाळू बायको मिळाली तर नवऱ्याला डोकेदुखीच होते. अशीच डोकेदुखी झाली आहे एका घरामध्ये. बघूयात मग आता यांचा संसार चालणार की बिघडणार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विदर्भ फायटर्स मधून राहुल मगदुम आणि त्याची साथ देण्यासाठी येते आपली स्नेहल शिदम. आज काय पण उद्या कोण पण मध्ये अण्णा नाईक मध्ये आलं तरी पण मारणार. नका मारू मारणार आहे. नका मारू तुम्ही. मारणार आहे. नका मारू. काय झालं कोणाला मारायच्या गोष्टी करते तुम्ही? नाही तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हिला कशाला मारू बाबा? हिला मारलं तर उपाशी बसायला लागेल मला. मोबाईलचा रिचार्ज मारायचं म्हणतोय मी. अहो मी तेच सांगते त्यांना आज ना मोबाईलचा रिचार्ज मारायची वेळ शुभ नाहीये अशुभ आहे. मी पंचांग बघितलं होतं ना कॅलेंडर मधून. बघितलं हे असं आमच्या घरात पंचांगानुसार चाललेलं असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं पंचांगानुसार चाललेलं असतं. घाबरू नका लाजली तिला. बघा कसं लाजतंय कसं बघा लाजतंय कसं लाजतंय बघ. त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. अहो पण सगळं विधीनुसारच व्हायला पाहिजे ना. ही बाई मला परत विधीला पण जाऊन देत नाही. मुहूर्त बघून पाठवते. तुम्हाला माहिती सकाळी कशी इमर्जन्सी असती. असं वाटतं एक दिवस मुहूर्त तिथं तीच काटणार आहे. डोकं दुखायला लागलंय माझं हिच्या पायी. तुमचं डोकं दुखते? एक मिनिट थांबा. तुम्ही आहे ना हा ढापणे बाबांचा अंगारा खा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. घ्या. अगं डॉक्टरनी गोळ्याऐवजी अंगार दिला असता तर डोकं थांबणार आहे का दुखायचं? देतात डॉक्टर पण अंगारा देतात.
डॉक्टर अंगारा देतात आणि मला कसं माहित नाही ती अहो तुम्हाला नाही का दिलंय तो डॉक्टरांनी अंगारा, तुम्ही रात्री खात असता तो. अगं ती चूर्ण आहे ग, पोट साफ व्हावं म्हणून खात असतो मी. अगं बाई होय काय, म्हणूनच मी तेव्हा घेतलं होतं ना, तर म्हणलं सकाळी कशाला आबळ गरजल्यासारखं वाटतंय पोटात. त्या आबाळासारखं पोटात रात्रीचं कुचून खालतीच नव्हतं म्हणून ते होतंय तसं. बसा. डोकं चालायचं बंद झालं या बाई पुढं माझं. म्हणून म्हणते हा ढापणे बाबांचा अंगारा खा, म्हणजे डोकं चालेल जरासं खा. तासाला मला अंगारा खायला देते हो. पोटात जेवण कमी ना अंगारा जास्त झालाय. असं वाटतंय नगरपालिकेत JCB बोलवून सगळा गाळ काढून घ्यावा, नाही तर किडनी स्टोन होईल माझ्या पोटात. काही किडनी स्टोन होणार नाही तुम्हाला. साधा सुद्धा अंगारा आहे का? मंतरलेला अंगारा आहे बाई तू. तुम्हाला सांगतो, ही बाई आमच्या दारात रांगोळी काढती. रांगोळी काढून झालं त्याच्या हळदी कुंकू टाकायचं असतं, जे अंगारा टाकती. घराची राख रांगोळी करून टाकले. काही बोलू नका, माझ्यामुळे घर सुरळीत चाललंय आपलं. घराचं काय बोलूच नकोस तू. त्या बाबाच्या सांगण्यावरून सगळ्या घरादारा लिंबू आणि मिरच्याच लावून ठेवल्यात. ती घर आमचं लिंबूचं झाड आहे काय असंच वाटायला लागलं. त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? अगं परवा शाळेत पोराला प्रश्न विचारला, बाळा मिरच्या कुठं पिकतात? तो म्हणला दारावर. दारावर मिरच्या आहेत आपल्या. असू दे ना, आणि असले फालतू प्रश्न विचारतात कशाला शाळेत? परवा तर कहरच केला. काय केलं? त्याला विचारलं, बाळा तुझ्या बाबांचं नाव काय? तर तो म्हणला ढापणे बाबा. म्हणजे माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे का नाही? त्या निमित्तानं का होईना बाबांचं नाव त्याच्या तोंडात आलं आणि पोरगानं तुमच्यावरच गेले. माझं कसं काय? आता त्याच्याच ऍडमिशनच्या इंटरव्ह्यूला आपल्याला बोलावलं होतं. त्यांनी तुम्हाला काय प्रश्न विचारला? व्हॉट इज युअर सरनेम? तर ह्यांनी काय सांगितलं? त्यांच्या शाळेतले जे सर आहेत ना त्यांचं नाव सांगितलं. म्हणजे तुला काय म्हणायचं, माझ्यामुळे सगळं होतंय. तुझा काय दोष नाही, तुझ्यामुळे पोराचं वाटोळ व्हायला लागले. माझ्यामुळे काय? मी काय केलं? ती पंचांग बघून म्हणतेस ना, दुपारी 1 नंतर बाहेर पडा, अशुभ आहे सगळं. आधी पोरगाचा पेपर 10 वाजता होता, उशिराने गेलं, नापास झालं पोरग. त्या दिवशी इग्न घडणारच होतं. नशीब बाई बाबांचा अंगारा होता त्याच्याकडं, म्हणून निभावलं. जीवावर भेटलं पोराच्या. तुझ्या बाबांचा अंगारा काय म्हणजे तुला बुलेट प्रूफ जॅकेट वाटतंय काय? काय काय अवस्था करून ठेवलीस माझी. बघ माळा दोर ही अंगठ्या काय केलं, सगळ्या बोटात त्या अंगठ्या घातल्यास माझ्या. त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? इष्टीत नेताना रोज माणसं म्हणतात, ओ भैया कैसे दिले अंगठ्या, जरा कम करके दो. अंगठ्या वाटतो का त्यासनी मी? ते काय साध्या सुद्धा अंगठ्यात मग मंत्रून घेतल्यात बाबांकडनं. आता बघा, ही आहे ना, ही आरोग्यासाठी, ही कामात लक्ष लागावं म्हणून, हे डोकं शांत राहावं म्हणून. ही कुठली हो? ही माझ्या आयुष्यात शनी आला का नाही तिचे? म्हणजे आपल्या साखरपुड्याची ती. हा म्हणजे मी शनी आहे? मी शनी आहे? मी तुमच्या आयुष्यात आले ना म्हणून सगळं मंगळ चाललंय तुमचं. माझा मंगळ स्ट्रॉंग आहे ना म्हणून राहिले तुमच्या आयुष्यात. मंगळ मुलंच तर लगीन झालंय आपलं. बघा पटतंय ना तुम्हाला पण? 1 नंबरचा खोटारडा आहे तो मंगल. कोण? तुझा मंगल मामा. लग्नाआधी मला लय काय सांगत होता, पुरगी आमची असे, पुरगी आमची तसे. पण हे नाही सांगितलं, बापाच्या पोटी पुरगी नाही, अंधश्रद्धा जन्माला आली. काही बोलू नका, आपल्या सुखी संसारासाठी करते ना मी सगळं. बाबा म्हणाले तसं तसं लग्न केलं म्हणून सुखात आहोत. केलं की तेव्हाच माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. अहो बाबांच्या सांगण्यावरून आमच्या लग्नाच्या आधी माझं लग्न बकरी संघ आणि हिचं गाढवा संघ लागलं का? वैवाहिक जीवनात चुकी व्हायचं असेल तर बाळा हे तुला करावं लागेल. ही बाळ लगेच ऐकते ते बाबांनी. पण आता आपण आनंदी आहोत की नाही? आनंदी आनंदी तू आहेस ग, आनंदी तू 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 आहेस आनंदी. माझं काय बकरी संघ लगीन लागलं माझं. त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? जेव्हा लगीन झालं तेव्हा बकरी माझ्याकडे बघून मॅ मॅ करत होती. मला वाटलं प्रेमानं मला झाक मारते. सख्या सख्या तुम्हाला माहितीये का, बकरीला बघितलं ना की मला सौतीला भेटल्यासारखंच वाटतं बाई. नाही म्हणजे आता झालं ना तुमचं माझ्याशी लग्न, मग झालं त्याचाच पस्तावा व्हायला लागला आता. काय बोलले? माझंही गाडवा बरोबर झालं होतं ना लग्न. झालं होत पण तुला काय वाटलं नाही का त्याचं लग्न झालं? ते मला नाही काय वाटलं त्याचं. का बरं? आता संसार तर गाडवा बरोबरच करायचंय ना. पण बरोबर आहे म्हणा, शेवटी लग्न गाढवा बरोबरच करायचं. मी गाडो नाही तसं नाही. आता बाबा म्हणले होते ना तुमच्याशी लग्न करायला. आता बाबांवर श्रद्धा आहेच माझी म्हणून केलं लग्न. अगं श्रद्धा नाही, अंधश्रद्धा आहे सगळी. आणि लग्नात दुकानं काय घेतलं? लग्नात दुकानं काय घेतलं होतं? आठवतंय तुम्हाला? आठवते, सगळं आठवते. घेत्या
ऐका, ढापणे बाबांच्या आशीर्वादाने सून होणार मी त्या घरची. ढापणे बाबांच्या आशीर्वादाने सून होणार मी त्या घरची. तुम्ही माझे लिंबू आणि मी तुमची मिरची. मला सांगतो तो बाबा एकदा घावला पाहिजे हो, मला खालनं मिरचीची धुरी देणार आहे त्याला. काय वाईट केलं हो बाबांनी तुमचं? काय वाईट केलं? काय वाईट केलं? हनीमूनला आम्ही निघालो तर बाबांनी हिचं कान भरलं. बाळा आता बाहेर पडू नकोस, प्रवासासाठी हानिकारक दिवस आहे. बॉम्बाला हनीमून आमचं. पण आपल्या भल्यासाठीच बोलले ना ते, आपल्या भल्यासाठीच केलं ना सगळं त्यांनी. आणि त्याच्यानंतर गेलो होतो आपण हनीमूनला. गेलो होतो आम्ही हनीमूनला, गेलो होतो. 2 पोरं झाल्यानंतर हनीमूनला गेलो. हनीमून तुम्ही बघा. हे बघा, तुम्ही बाबांना काही बोलू नका, बाबांना सगळं कळतं. सिद्धी प्राप्त झालीये बाबांना. रोज रात्री ते ब्रह्मांडात जातात ब्रह्मांडात जातात. 9 नंतर ब्रह्मांडातच असतात. नंतरच ब्रह्मांडातनं बाहेर येतात. अगं या बाबांच्यावर जाण्यापेक्षा ते मेडिटेशन हॉलमध्ये जाऊन बस, जाता शांती तर भेटेल मनाला तुझ्या. नाही 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 नाही, मी दुसरं काही करणार नाही बाई. नाही. हो, कसं वाटेल जर मी तुम्ही असताना दुसऱ्याबरोबर पिक्चरला गेली तर कसं वाटेल? सहानुभूतीच वाटेल मला. जा तेवढी खप कुठं तरी. हे बघा, तुम्ही बाबांना काही बोलू नका. बाबा तुम्हाला काही करणार नाही, तुम्ही काही बोललात तरी. का? मी बाबांकडून तुमचं आयुष्य रक्षा कवच वाढवून घेतले. अगं आयुष्य म्हणजे काय सीमा आहे काय? 10 रुपये रिचार्ज मारला चालला पुढे, 10 रुपये रिचार्ज मारला चालला पुढे. बसा तुम्ही, थांबा. बापरे बाबा, जराचं रक्षण कर बाबा. हे घ्या. हे काय? हे जर तुम्ही गळ्यात बांधलात ना तर तुमचा कुठलाच अपघात होणार नाही. अगं देण्यापेक्षा हेल्मेट दिलं तर ते माझा कवच करेल ग. रक्षा कवच आहे ती खरं. हो झोल्ले हा, ती बातमी वाचली का? कुठली? ओ तो ढापणे बाबा फ्रॉड निघाला, पोलिसांनी अटक केली त्याला. काय सांगताय? हा. आता कसं वाटतंय? डोळे उघड आता डोळे उघड. नाही नाही नाही, बाबा स्वतःहून तुरुंगात गेले. मला माहितीये ना, बाबा स्वतःहून तुरुंगात गेले. हो, तुरुंगातल्या कैद्यांचा उद्धार करण्यासाठी बाबा. मला माहितीये ना, बाबा तिकडे जाऊन नक्कीच काहीतरी चमत्कार करणार. आणि तुरुंगात गेले म्हणून काय झालं? हो, साक्षात श्रीकृष्ण भगवान पण तुरुंगातच जन्माला आले. अगं होते जन्मात आले, पण कशासाठी? बाहेर येऊन समाजाचं कल्याण करण्यासाठी. आणि तुझा बाबा स्वतःचं कल्याण करून आयुष्यभरासाठी तुरुंगात गेला. तुला काय सांगून पटणार आहे म्हणा? उलट्या घागरीव किती जरी पाणी ओतले शेवटी रिकामी ती रिकामीच. हा बघ, काय गोष्टी समाजात असतात त्या मनाच्या दृष्टीने नाही, आपल्या विचाराच्या दृष्टीने बघायच्या, तर कळतं सगळं. आता पडतोय का प्रकाश तुझ्या डोक्यात? पडला. किती छान बोलता हो तुम्ही बाबा. कॉलनीतल्या ना सगळ्या बायका मला म्हणायच्या, तुझ्या नवऱ्याला काय अक्कल नाही, तो मूर्ख आहे. म्हणून ना मी बाबांकडे नवसच बोलले होते. बाबा, माझ्या नवऱ्याला जर सद्बुद्धी दिलीत ना तर मी अनवाणी पायाने काचेवर चालून तुमच्या दर्शनाला येईन म्हणून. आणि बाबांनी माझा नवस ऐकला. आणि हे तुम्ही नाही, तुमच्या तोंडातून साक्षात बाबा बोलले. ढापणे बाबा, चला दर्शनाला. आता चला. अहो, चला दर्शनाला. बाबा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. राहुल, काय एवढं निरखून बघतोय सगळ्यांना? आज जरा वेगळे दिसत असले तरी आपलेच आहेत ते. अरे किती मोठी एकत्र फॅमिली आहे. एवढी मोठी फॅमिली एका छताखाली आजकाल कुठे बघायला मिळते? अशा एकत्र कुटुंबासाठी असं मोठं घर लागतं, त्यासाठी अशी मोठी जागा लागते. सध्या मोठी जागा आणि मोठं घर मिळणं लई मुश्किल झाले. राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या. स्नेहल, नेहमीप्रमाणे जोरदार साथ दिलीस तू त्याला. आणि सगळ्यांनाच माहिती आहे, सेलिब्रिटी पॅटर्नच्या आधी जे झालं होतं व्हायरल पर्व, होऊ दे व्हायरल, त्याची विजेती आहे स्नेहल शिदम. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. ती पण कोकणातलीच आहे. पण राहुल, आता टॉप 6 साठी तुम्ही खेळताय. अर्थात स्नेहलला गुण नाही आहेत, तुला गुण असणार आहेत याचे. आणि अण्णा नाईक आहेत म्हटल्यानंतर तर कठीण परीक्षण झालं असणार आज. गुण ते आत्ता सांगणार नाहीत आम्हाला, ते आमच्याकडे देणार आहेत. पण त्यांना विचारतो मी, तुम्हाला हा ॲक्ट कसा वाटला आणि ही जोडी कशी वाटली? छान, मला आवडला. अगदी थोडक्यात तुम्ही एक चांगला मेसेज दिला. राहुल्या, मी तुझं काम त्या लागेरे झाल्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यात तू हायस्पीडमध्ये जे काही काम करत होता वा. पण त्यानंतर तुझे काही स्किट्स मी पूर्वी बघितलेले त्याच्यावर. तर तू एक अप्रतिम अभिनेता आहेस. ते आत्ताही तू छान काम केलंस आहे.
आणि स्नेहलकडे 2 गोष्टींचं एक वरदान आहे असं मला वाटतं की तिचा अतिशय बोलका चेहरा आहे हो आणि खणखणीत आवाज या जोरावरती ना बाजी मारून जात. पण सुंदर, दोघांनी सुंदर केलं आणि नेमकं वर्मावर बोट ठेवलेलं आहे. मला असं वाटतं हे स्किट सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे. वा वा वा. आणि खरंच खूप छान केलं तुम्ही. त्याच्यातून जे पोहोचवायचं होतं आपल्याला ते पोहोचलं, कारण घराघरात हे घडतं, बऱ्याचशा घरात घडतं अगदी. आणि तो वरचष्मा असतो, तुम्ही काही करू शकत नाही अशा वेळेला. त्यांना तुम्ही किती समजून सांगायचा प्रयत्न केला तरी त्या व्यक्ती दुखावतातच कधी कधी की तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे, पण कुठेतरी कुणीतरी हे त्यांना सांगणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही छान केलं. आता खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आता फायनलिस्ट होणार आहात. तुला ऑल दी बेस्ट. शुभेच्छा. थँक्यू. मी निर्मात्यांकडे आता येणार आहे. निर्माते सुनील भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर निर्माता म्हटल्यानंतर कुटुंब प्रमुख असंच मी म्हणेल, कारण इतकं मोठं कुटुंब ते चालवतायत आणि सगळेच काही कोकणातलेच आहेत असं नाही, बरेचसे आर्टिस्ट मुंबईहून आलेले आहेत. आणि असा प्रयोग मला असं वाटतंय की खूप कमी वेळा होतो की त्या भागातली मालिका त्याच भागात शूट करणं, आणि हे झी मराठीच करू शकतं आणि ती जबाबदारी तुमच्यावरती होती. तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम झी मराठीचे आभार मानतो की त्यांनी ही संधी मला दिली. अखेरी नावाचं गाव आहे, कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा. आणि त्या गावातल्या ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतींनी खूप सहकार्य केलं आहे आणि तिथली लोकल जे लोक आहेत तेही आमच्या टीममध्ये येऊन काम करतायत. वा वा. आणि जसा मी मागाशी एक छोटा उल्लेख केला की आता टुरिस्ट डेस्टिनेशन झालंय, त्याबद्दल काय सांगाल? इथे येतात लोक आणि तिथे म्हणजे खास करून 2 तास काढून, म्हणजे काही लोक सकाळी येऊन दुपारपर्यंत थांबतात, शूटिंग बघत बसतात, लोकांना बघत बसतात, भेटतात, फोटो करतात, जातात. आणि खरंच प्रेक्षक सुज्ञ आहेत, ते कधीच कलाकारांना त्रास देत नाहीत. आत्तापर्यंत असं काही आमच्या सेटवरती असं काही घडलं नाही. प्रेक्षकांचे मनापासून आभार त्यासाठी खरंच. वा 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 वा. तर सरांकडे मी आता येणार आहे. खरं तर विषय हा गंभीर आहे, पण यांचं शूटिंग जर तुम्ही बघाल, आम्ही अनुभवलेलं आहे, तर खूप हलक्या फुलक्या पद्धतीनं ते होतं आणि ते त्यांच्यामुळे, कारण ते खूप हलक्या फुलक्या स्वभावाचे आहेत, खूप वातावरण खेळतं ठेवतात. काय सांगाल सर? काय 40 दिवस 60 दिवस आम्ही एकत्र असतो. हो. आणि मग सगळेच गंभीर झाले काम करण्यात, गोष्ट गंभीर, सगळं गंभीर झालं तर प्रत्येकाला घरची आठवण येईल. घरची आठवण येऊ नये, सगळ्यांना हे कुटुंब वाटावं, म्हणून हा माझा प्रयत्न असतो. पण दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं? इतक्या मालिका तुम्ही आजपर्यंत केल्या आणि ही एक मालिका, काय वाटतं? माझं बारसं झालं त्यावेळेला माझं नाव राजेंद्र सावंत ठेवलं. ह्या सिरियलने राजू सावंत नाव दिलं. वा 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 वा. पण सीन करत असताना साधारणपणे प्रत्येक ऍक्टरची एक वेगळी पद्धत असते आणि काही ऍक्टर बरोबर आपल्यालाच काम करताना मजा येते जास्त. जसं की यांच्या बरोबर, चोंगट्या बरोबर तुम्हाला मजा येतच असेल काम करताना. मी आहे ना, माझी एक काम करायची पद्धत आहे, गुपित आहे. हां. की मला एखादी खुर्ची पाहिजे असेल सेटवर, आणि मग ती खुर्चीचा दांडा तुटला असेल तर दुसरी खुर्ची यायची वाट नाही बघत मी. त्याचा दुसरा टोक पण तोडून टाकतो आणि नवीन डिझाईन करतो. म्हणून मी आधी आर्टिस्टमधले ड्रॉबॅक शोधतो, तेच प्रेझेंट करतो की तो रिलॅक्स होतो आणि मग ते परफॉर्मन्समध्ये खूप चांगलं येतं. हे मी तुमच्याकडून शिकलो सर. आणि नाही, आणि भाऊचे सगळेच विसरणारा आम्ही टेलिकास्ट करायला लागलो. शेवटी लोक म्हणतात आज भाऊ कदम विसरला कसा नाही, त्याच्यावरती पेमेंट आहे भाऊला. तू आज 3 वेळा विसरलं तर पैसे जास्त येतात. म्हणले हे ड्रॉबॅक लपवायचे कशाला, हे टेलिकास्ट, हे तुमच्याकडून शिकलो आम्ही. आणि तेच हिट होत आहेत. मी आत्ता सगळ्या कॅरेक्टरचे सांगतो, जेवढं तुम्हाला जे आवडतंय ते त्यांचे ड्रॉबॅक्स आहेत. वा. थोडक्यात त्यांनी दिग्दर्शकाचं कसब काय असतं हे सांगितलं. थोडक्यात, म्हणजे आणि हे प्रत्येकासाठी. वा वा. त्याबद्दल खरंच जोरदार टाळ्या सरांसाठी. आता येणार आहे लेखकांकडे. जोरदार टाळ्या राजू घाग आणि लतिकाजी सावंत यांच्यासाठी. कथा यांची आहे. काय सांगाल सर, इतकी छान मालिका, आता दुसरं पर्व सुरू आहे, कसा आहे अनुभव? सर्वप्रथम मी झी मराठीचे आणि त्यांच्या एंटायर टीमचे आभार मानतो. ह्या मालिकेच्या निमित्ताने मी सिरियल लेखनात उतरलो. एक महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी बघायची आहे, ती अशी आहे की मोहाचा अतिरेक होता कामा नये. शेवंताने मोहात
एक पाऊल पुढं उचललं आणि ती मागे फिरली नाही, त्याचा अतिरेक झाला. वच्चीने आपल्यापेक्षा जास्त ताकदीच्या माणसाबरोबर टसल घेताना विचार केला नाही की आपलं कुटुंब उद्ध्वस्त यात होऊ शकतं. आणि माईने आंधळा विश्वास ठेवून, आंधळं प्रेम करून त्याचा अतिरेक केला. ह्या तिन्ही व्यक्तिरेखाने, ह्या तिन्ही स्त्रियांनी जो अतिरेक केला, कुठे थांबायचं त्यांना कळलं नाही आणि म्हणून त्यांची कुटुंब तशी उद्ध्वस्त होत गेली. आणि या सगळ्याला एक कारण पुरुष आणणं. ही एवढीच स्टोरी आहे. याच्या भोवती सगळी मालिका फिरते. वा वा वा. लतिकाजी, तुम्ही काय सांगाल या तुमच्या अनुभवाबद्दल? मी खरं तर टेलिव्हिजनवाली अशी नव्हते, म्हणजे नाटकाची बॅकग्राऊंड असल्यामुळे टेलिव्हिजन म्हणजे फार आवडीचा प्रांत नाही असं वाटणारी असून मी इतकी रमले. कारण जे आम्हाला इथून म्हणजे झीच्या टीमकडून जे कळलं आहे किंवा शिकायला मिळालं ते म्हणजे कोणतंही काम अतिशय प्रेमाने, खरेपणाने, प्रामाणिकपणाने केलं तर त्यातून मिळणारं समाधान हे खूप उच्च दर्जाचं असतं. आणि आम्ही जेव्हा 12 तास काम करून बाहेर पडतो तेव्हा ते समाधान मला या मालिकेने दिलंय. वा 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 वा. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचं लेखन सुद्धा लतिकाजी करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. दोन्ही मालिका खूप उत्तम सुरू आहेत. खाली बरेचसे कलाकार बसलेले आहेत प्रेक्षकांमध्ये. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात. पोस्टमन हे पात्र साकारणारे अरुण होर्णेकर सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर नेने वकील हे पात्र साकारणारे दिलीप बापट यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नाथा म्हणजे उदय पास्ते यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शोभा हे पात्र साकारणाऱ्या मंगल राणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आबा हे पात्र करणारे अभय हडपकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पाटणकर हे पात्र साकारणारे आदिश पायगुडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रघु काका हे पात्र साकारणारे अनिल गावडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाना यांच्यासाठी जोरदार टाळ्या. येस. आणि सगळ्या आपल्या 5ही बालकलाकारांचं आपण स्वागत करायला पाहिजे. छोटा पांडू, छोटा दत्ता, छोटी छाया, छोटा माधव, छोटा अभिराम या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. मंडळी, नव्या वर्षाची दमदार सुरुवात करण्यासाठी येत आहे झी स्टुडिओचा नवा सिनेमा दुरळा 3 जानेवारीला. सिनेमाच्या ट्रेलरनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. लवकरच पहा झी स्टुडिओच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, खूप छान वाटलं. गेले 4 दिवस रात्रीचं खेळ चालेच्या निमित्तानं आम्ही कोकणात आहोत आणि आमच्या माध्यमातून अर्थातच तुम्ही सुद्धा कोकणात आलेले आहात. अण्णा नायकांच्या वाड्यावरती आमचं खूप मनापासून स्वागत झालं. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. तेव्हा आता तर थांबण्याची वेळ आली आहे. इच्छा होत नाहीये इथून निघण्याची, पण पुन्हा आपण या सगळ्या पाहुण्यांना कधीतरी नक्कीच भेटणार आहोत. आणि आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे लक्स सोप्स प्रस्तुत. चला हवा सेलिब्रिटी पॅटर्न.